धनाजी बडोले सर, नमस्कार. नमस्कार. सर, आपण मला सांगा, आपला जे फाउंडेशन आहे, आपल्या फाउंडेशनद्वारे योगाद्वारे जे उपचार आपण निःशुल्क उपचाराचं जे शिबिर आपण राबवलेलं आहे 10, 11 आणि 12 तारखेला आपल्या नागपूरमध्ये बेसामध्ये रेवतीनगरला. काय नेमकी संकल्पना, कशा प्रकारे हे लक्षात आलं? ॲक्च्युली प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या रोगाने ग्रस्त असतो. त्याच्याच औचित्य साधून गेल्या 6 महिन्यापासून आम्ही आदरणीय खांडवे गुरुजी यांची तारीख घेत होतो, पण त्यांच्या व्यस्ततेमुळे आम्हाला तारीख मिळाली नाही. परंतु आता मागच्या हप्त्यामध्ये त्यांनी आम्हाला 10, 11, 12 ही तारीख दिली आणि आम्हाला एवढा आनंद झाला की बाबा योगाद्वारे जर व्यक्तीचं मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास जर होत असेल तर अशा प्रत्येक स्तरापासून आम्ही त्या ठिकाणी योगाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. योगाद्वारे उपचार ही संकल्पना आपली आहे. नेमकी कोणकोणत्या रोगांवर उपचार होणार आहे, काय सांगा? थायरॉइड, त्याच्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही थोड्याफार व्याधी असतील त्याच्या माध्यमातून सर आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत खांडवे सर. आपल्या फाउंडेशनतर्फे आपण लोकनिहाय लोकांना हिताकरिता वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. सोबत जे अपंग आणि दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्याकरिता आपण सुद्धा उपचाराचे आपण एक वेगळीच म्हणजे एक शिबिर आपण राहून ठेवलेले आहे. कोणी पण आलं तर आपण त्यांना मदत करता. यावेळेला हे जे शिबिर होते याच्या माध्यमातून जी जनता आपल्याला चॅनलच्या माध्यमातून बघत आहे त्यांना काय एक मेसेज आपलं राहणार आहे, काय एक आव्हान आपण करणार आहे? हा शिबिर याला वयाचं म्हणजे ह्या नाही, कोणत्याही वयाचे व्यक्ती त्या ठिकाणी येऊन आपल्या योगाचा लाभ घेऊ शकतात. ॲक्च्युली प्रत्येकाच्या फॅमिलीत काही ना काही प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खांडवे गुरुजींनी आम्हाला सांगितलं की बाबा अशा पद्धतीने आपण जर शिबिर घेतला तर नक्कीच लाभ होईल आणि त्यांचा जनार्दन स्वामी मंडळात अंतर्गत त्यांचा प्रसार पण होईल. आणि जर सगळ्यात मोठं मेसेज, जर आपण एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर त्याच्या आरोग्याविषयी मदत केली तर काय होईल, त्या मदतीमुळे त्याचे आरोग्य पण चांगलं होईल आणि तो व्यक्ती आपल्याला विसरणार नाही. आरोग्यासाठी योगा आहे कितपत महत्त्वाचं असतं, काय सांगणार आपण? जर योगा असेल तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं असतो. कारण दररोज आपण जर 1 ते 1.5 तास योगा केला तर ती 24 तासाची एक आपली टॅबलेट आहे की जेणेकरून आपल्याला त्या टॅबलेटच्या माध्यमातून आपल्याला आपलं शरीर चांगलं उत्स्फूर्तपणे काम करण्याची कॅपॅसिटी ती टॅबलेट देत असते. म्हणून प्रत्येकाला असं आव्हान असेल की त्यांनी दररोज दिवसातून 1.5 ते 2 तास नक्कीच आपल्या स्वतःच्या शरीराला द्यायला पाहिजे. जर स्वतःचं शरीर चांगलं तर तुमचं सर्व काही चांगलं असेल. आपल्या फाउंडेशनतर्फे, राजगुरू फाउंडेशनतर्फे जे निःशुल्क योग उपचार शिबिर जे होणार आहे हे नेमकं कुठे होणार आहे, का कोणती जागा ही निवडण्यात आली? पेशामध्ये आम्ही खूप ठिकाणचा बघितलं, आम्हाला सुटेबल होईल, पण सगळ्यात सुटेबल आम्हाला ग्रँड इव्हेंट एक हॉल वाटला आहे की जे रेवतीनगर गार्डनच्या बाजूला आहे आणि त्या ठिकाणी खूप स्पेस आहे. कमीत कमी 700 ते 800 लोक त्या ठिकाणी एका वेळेस योगा करू शकतील असं मला मनापासून वाटतो आहे. 10, 11 आणि 12 तारखेला हे आयोजन करण्यात आलेलं आहे. नेमकी याची वेळ किती ते किती असणार आहे? सकाळी आमचा योगा खांडवे सर जवळपास 6:15 वाजता सुरू करणार आणि 8:15 ते 8:30 वाजतापर्यंत ते विविध आजारावर आम्हाला मार्गदर्शन करणार. हा जवळपास 2 ते 2.5 तासाचा वेळ असेल त्या ठिकाणी. तर हे जे योग शिबिर आहे याकरिता काय एक आव्हान आपण करणार आहात? सगळ्यांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. सगळ्यांनी आपल्या फॅमिलीमध्ये जे लोक आहे ज्यांना काही आजार आहे, ह्या सगळ्या आजारावर मात करण्यासाठी आम्ही हा योग शिबिर घेतला आहे. त्यांनी याचा लाभ नक्की घ्यावा आणि घराघरात योगा पोचवावा. मी सर्वांना सांगू इच्छितो की फक्त हे शिबिर बेसापुरती, बेलतरोडीपुरतीच मर्यादित नाही, तर नागपुरातील कानाकोपऱ्यातील ज्यांना शक्य आहे ह्या सगळ्या लोकांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, नवीन तरुण मंडळींनी यावं आणि योगाचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो आहे.